जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे. वेगळा विषय, वेगळी दुनिया आणि एक वेगळा आपण अनुभवलेला अनुभव जो आहे आपल्या शाळेचा. चला तर मग आपण आपल्या शाळेच्या अनुभवामध्ये मिसळून जाऊ आणि इमॅजिन करू की आत्ता आपण त्या शाळेमध्ये कसं होतो आणि आज आता आपण आपल्या वर्गामध्ये जाऊन बसूयात आणि अनुभवूयात पुन्हा नव्याने आपली शाळा. आता आपली शाळा ही काय आत्ताची अनुभवण्याची गोष्ट नाहीये. आपण त्यासाठी जाऊयात आपल्या 40 वर्षांपूर्वीच्या शाळेमध्ये. त्यावेळची शाळा ही आता आजच्या शाळेला ते अनुभव किंवा ते वातावरण, ती शाळा ती लागू होणार नाही. तर तो 40 वर्षापूर्वीचा काळच वेगळा होता आणि त्यावेळेची जी शाळा ज्यांनी ज्यांनी अनुभवली त्यांनी आता त्या वर्गामध्ये 40 वर्षांपूर्वीच्या जाऊन बसा आणि बघा की आपण कसं आणि कशी शाळा आपण एन्जॉय केली, अभ्यास कसा एन्जॉय केला, आपण कसं शिकलो, कसं घडलो आणि कसं जगलोय आणि आज आपण कसं जगवतोय इतरांना. तर आता त्या शाळेचं एक वैशिष्ट्य त्या काळामधलं तर ते त्यावेळचं शिक्षण हे खास करून बघितलं पाहिजे आणि त्यावेळच्या शिक्षणाची सर ही आत्ताच्या शिक्षणाला येणार नाहीये. कारण त्या पूर्वीच्या काळातलं शिक्षण, शिक्षक सगळंच काही वेगळं होतं. कडक शिस्तीचं होतं आणि कडक पिढी घडवण्याचं शिक्षण त्या काळामध्ये होतं. आता आपली शाळा पहिली पावसाळ्यातली शाळा अनुभवूयात आणि चिक्कार पाऊस, धो-धो मुसळधार पाऊस, अगदी तुफान वारा आणि अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपण शाळेत कसं जायचो. आता त्या काळामध्ये शाळा ह्या फार लांब-लांब असायच्या. ग्रामीण भागातल्या तर चिक्कार हाल. खेड्यापाड्यातले मुलं इतक्या 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावर शाळेवर जायचे आणि असा पाऊस, त्या धो-धो पावसामध्ये घोंगडी डोक्यावर पांघरून, प्लॅस्टिक नाहीतर पोतं असं घेऊन ती दप्तराची पिशवी खास अशी त्याच्यासाठी दप्तर वगैरे नसायचे. त्या पिशवीमध्ये वह्या पुस्तकं असायची तीच आपली घ्यायची आणि वरती घोंगडी पांघरून काय असेल ते आपलं शेतातल्या बांधाबांधाने जायचं उतरून शाळेला. 3 किलोमीटर चालत जायचं, नदीतून, ओढ्यातून, पुलावरून, कसंही चिखलामध्ये ते बरबटलेले ते आपले शाळेचा गणवेश, दप्तरापर्यंत भिजलेली उडलेला तो चिखल, सगळं सगळं निथळायचं, आपल्या कपड्यांमधून पाणी निथळायचं, इतकी अवस्था ती. आणि त्यावेळेला ते मुलींचे स्कर्ट ब्लाऊज, मुलांचे हाफ चड्डी शर्ट चिखलाने माखून राहिलेले आणि तसंच वर्गामध्ये ते पोतं डोक्यावरचं काढायचं, ठेवायचं, जमिनीवर टाकायचं आणि बसायचं आणि तसंच थंडी गाठायचं, कुडकुडं मग असं ते वर्गामध्ये बसायचं आणि अभ्यास करायचा आणि शिक्षकांकडे लक्ष द्यायचं आणि ते पण एकदम कडक शिस्तीमध्ये. तर अशी आपण त्या काळामध्ये शाळा अनुभवलेली, शिकलेलो, वाढलेलो. तर शहरामध्ये सुद्धा अशी काही वेगळी परिस्थिती नव्हती. शहरामध्ये काय तेव्हा शहाबादी फरशी असायची, बेंच तर कुठंच नव्हते. मला नाही आठवत त्या काळामध्ये जर काही ठराविक सिटीतल्या अगदी पेठांमधल्या वगैरे म्हटलं तर तिथं इमारत अशी बांधलेली आणि बेंच वगैरे असतील. पण बाकी इतर ठिकाणी तेव्हा काही असे उपनगर वगैरे पण नव्हते. सगळा ग्रामीण भागच लागायचा. एक शहरातला एक सोडलं सिटी एरिया म्हणजे जिथल्या पेठा वगैरे अशा सोडल्या तर आजूबाजूला सगळा ग्रामीण परिसरच असायचं. मग तिथं कुठल्या शहाबादी फरशा नाही तर मग शेणाने सारवलेली जमीन, त्याच्यामध्ये आपल्या चाळीसारख्या बांधलेल्या खोल्या एकसारख्या आणि कौलं टाकलेली, त्याच्यावरती मोठे मोठे वरांडे बांधलेले, पुढं पटांगण, झाडं सगळ्या चारी बाजूनी. अशा पद्धतीने ती आपली बैठी घरं असल्यासारखी ती शाळा असायची. इथून तिथून पसरलेली, कुठेही फिरा इतकं मोठा परिसर तो असायचा शाळेचा. असं तर त्या काळामधला तो शाळेची परिस्थिती अशी होती आणि अशा पडक्या गळक्या खोल्यांमध्ये असं खाली जमिनीवर बसून किंवा फरशीवर बसून असं आपल्याला ती शाळेमध्ये जावं लागायचं आणि अभ्यास करायला लागायचा. पण तो एक अनुभव, ते शिक्षण, ते जगलेलो आपण, त्याला आताच्या याची तोड नाही. आज त्या गोष्टीचा त्रास नाही वाटत. मला नाही वाटत कोणाला असं वाटत असेल की आपण त्या परिस्थितीतून फार अगदी त्रास होता आणि आपल्याला काही खूप मोठ्या समस्या होत्या, काही असं नाही. तर त्या परिस्थितीला आपण ऍक्सेप्ट केलं होतं आणि स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळेच आपण आता धाडसी बनलेलो आहोत
आणि आपल्यामध्ये मुळात खूप धाडस आहे. आत्ताची पिढी कशी आहे की एवढ्या तेवढ्या गोष्टीला आत्महत्येचे विचार करतात किंवा मग नापास झाले की टेन्शन घेतात, डिप्रेशनमध्ये जातात, नैराश्य वगैरे हे सगळं आता हल्ली निघालेलं आहे. त्या काळामध्ये कुठलं नैराश्य नाही, कुठलं काय. शिक्षक पुरेसे होते नैराश्य झाडून बाजूला काढायला. त्यांचे तडाखेच असे असायचे की तुम्हाला नैराश्यावरती विचार करायला सुद्धा वेळ मिळायचा, तर नैराश्य लांबची गोष्ट. तर त्यांनी अशी जागाच ठेवली नाही कधी आपल्याला, कुठल्या गोष्टीला पोकळी नाही ठेवली, मूकच ठेवलं नाही आपल्याला कधी, की नैराश्य आणि असं होतं आणि तसं होतं, हे पाहिजे आणि ते पाहिजे, ह्या फालतू गोष्टीनं विचार करायला सवडच नसायची. अभ्यास एका अभ्यास, घर एक घर आणि काम, शेतातलं काम एक काम किंवा घरचं काम एक काम, बस. याच्या पलीकडे दुनियादारीच नाही की तुम्हाला नैराश्य यायला पाहिजे आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टीची चैन आणि वगैरे गोष्टींची सवय लागायला पाहिजे. तर असा तो आपला काळ आपण जगलेलो आहे आणि तो अभिमानाने जगलेलो आहे, धाडसाने जगलेलो आहे आणि आज ते धाडस आपल्याला उपयोगाला येत आहे. आता शाळेमध्ये आपल्याला वेगवेगळे खेळ असायचे, ते खेळ पण एकदम टॉपचे खेळ असायचे. म्हणजे कितीही ढोकरं फुटले, गुडघे फुटले तरी पण ते खेळावरती तुटून पडायचो आणि दगडासारखेच कडक बनलेलो आहे. ते खेळ म्हणजे काय, कबड्डी, खो खो, त्यानंतर लांब गोळाफेक, शर्यत, रनिंग असायची, त्यानंतर बेडूक उड्या, पोत्या 3 पायाची शर्यत, असले आपले दणकट खेळ असायचे. ग्राउंड इथून तिथून पसरलेली, झाडं मोठी मोठी, झाडावर चढायच्या, उड्या मारायच्या, पाहिजे तसे खेळ खेळायचे. काही त्याला किती पडायचे, किती धडपडायचे, रक्तबंबाळ व्हायचे, डोके फुटायचे, तरी काही त्याचं नाही. त्यामुळं काय, त्या खेळांमुळे शरीर मजबूत बनली, मन मजबूत बनली. एवढ्या तेवढ्या गोष्टीला असे हे होणारे नव्हते, गळून जाणारे असं नव्हतं. तर ती चांगली तब्येत पण कमवलेली आणि चांगल्या शरीराचा व्यायाम पण व्हायचा. तर अशा जबरदस्त खेळ, पटांगण, क्रीडांगण मोठी असल्यामुळे ते व्हायचं. आता त्यानंतर आपलं असायचं बघा, अभ्यास. अभ्यास अभ्यास विसरून कसा चालेल, हे सगळं तर चालायचंच, पण त्याच्याबरोबर अभ्यास पण तोडीस तोड पाहिजे. मग अभ्यास म्हणजे काय, पाडेपाठ करणं. पाडेपाठ करणं, व्याकरण, इंग्लिशचं, मराठीचं व्याकरण, पत्रलेखन, निबंधलेखन, त्यानंतर वाचन, लिखाण, हे असा अभ्यास. त्या शब्दार्थ पाठ करायचे इंग्रजीचे. इंग्रजी यायचं असेल तुम्हाला, बोलायला वाचायला यायला पाहिजे, तर मग शब्दार्थानं त्याच्यावरती मग मार्क कशाचा मिळायचा, जास्त पाडेपाठ केले नाही त्याचा आणि शब्दार्थ पाठ नसले त्याचा, या 2च गोष्टींचा मार. आणि तो इतका जबरदस्त मार की तो हातापायावरती वळच उठायचे त्या केलं नाही तर. असा तो मार, तुफानी पावसासारखा तुफानी मार पडायचा. घरी बोलायचं नाही, घरी बोललं की घरचा वेगळा मार पडायचा. त्यामुळं हा अभ्यासाचा मार वेगळा, घरचा मार वेगळा असायचा. तर हे अभ्यासाच्या बाबतीत हे असायचं. तसं आपल्या शाळेमध्ये असायचं बघा ग्रंथालय. ग्रंथालय पहिलीपासून ग्रंथालय असायचं आणि ग्रंथालयामध्ये तुम्हाला पाहिजे ते वाचायला मिळायचं आणि वाचायला असं खास जायला नाही लागायचं बघा. तेव्हा कसं होतं, आठवड्यामध्ये आपल्याला एक वार ठरलेला असायचा आणि त्या वाराला आपल्याला ग्रंथालयातनं एक पेटी यायची, त्या ट्रंका यायच्या. त्या ट्रंकामध्ये भरपूर गोष्टीची पुस्तकं असायची. साहसी सिंधबादची सफर, चांदोबा, चिंटू, त्यानंतर अकबर बिरबलाच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी, बाबासाहेब आंबेडकरांचे असायची पुस्तकं, गाडगे महाराजांचे, सावरकर, टिळक, आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमा आंबेडकर, बहिणाबाई चौधरी, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांच्यासारखे, विवेकानंद, अशा वेगवेगळ्या लोकांची, मोठ्या व्यक्तींची, समाजसुधारकांची चरित्र, मासिक, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, त्यानंतर इतकी म्हणजे पाहिजे त्या गोष्टी असायच्या. पण आपल्या उड्या पडायच्या चांदोबा, चिंटू, अकबर बिरबलाच्या गोष्टी, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या गोष्टी, त्यांची लहानपण, बालपण, त्या अशा म्हणजे त्या गोष्टींमध्ये आपल्याला फार रमायला व्हायचं. महाराणा प्रताप वगैरे, त्यांच्या लढाया, याच्यामध्ये जास्त ती पुस्तकं आपल्याला हवी असायची. मग अगोदरच्या आठवड्यात घेतलेली पुस्तकं ती जमा करायची, तरच मग चालू आठवड्यामध्ये मिळायची. असं महिन्यातून 2 वेळेस मिळायची ती पुस्तकं.
म्हणजे 15 दिवसात वाचून झाले की ते द्यायचे आणि 15 दिवसांनी परत दुसरे. असं काही शाळांमध्ये आठवड्याला असायचे, काही शाळांना महिन्यातून 2 वेळा असायचे. तर असा तो असायचा आपल्याला एक लायब्ररीचा तो ग्रंथालयाचा आपल्याला आस्वाद घेता यायचा. ती एक चांगली सवय होती त्या पिढीला आणि शाळा ती प्रत्येक कंपल्सरी होतं ते आपल्याला. त्यामुळे वाचनाची गोडी ही लागलेली आपल्याला पिढीला त्या काळापासून. म्हणून आजही आपली पिढी अजूनही पेपर वाचन सोडत नाही. मोबाईलची दुनिया असली तरी पेपर हातचा सुटत नाही. बँकेत जाऊ, कुठं पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ, कुठं बस स्टॉपला असो, कुठेही असो, पण जुनी माणसं हातामधला पेपर कधीच सोडणार नाही. तर त्या काळातलं ते शिक्षण, ती शाळा, आजही आपण त्याच शाळेत बसल्यासारखं बसतो आपण आणि तसं जगतो. अजून शाळेमध्ये खाऊ असायचा. खाऊ आता कसा असायचा खाऊ आपल्याला शाळेच्या पुढं काय खायला मिळतं? चिंचा, बोरं, आवळे, चिंचोके, त्यानंतर असं ती बॉबी मिळायची. त्या 5 बोटांमध्ये आपण त्या बॉबी आणि तेच खायचं एक, 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 एक. तर असा खाऊ असायचा. आपल्याला काय वेगळं असं काही नसायचं. खाऊ म्हणजे शाळेच्या इथं असं साधा खाऊ असायचा आपला तो एक मेवा म्हणूया आपल्या गावाकडचा तो असायचा. नाहीतर मग ह्या छोटी मोठी रावळगावची चॉकलेट, पार्लेची चॉकलेट, बिस्किट आणि गोळ्या असंच खाऊ असायचा. तर त्याचा एक आनंद वेगळा असायचा. 10 पैसे, 25 पैसे, 8 आणे, ₹1 पर्यंतची मजल. तर या पैशांपासूनचा आनंद, खाऊचा आनंद हा त्या शाळेने आपल्याला दिलेला आहे. आपण ज्या ज्या शाळेमध्ये असू त्या त्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्येच जवळपास हे असंच होतं वातावरण. वेगळं काही नव्हतं त्या काळामध्ये. त्यानंतर मग आपल्याला असं शाळेमध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी बघा, शाळेतले जन्मच विसरणार नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सकाळची ती प्रभात फेरी. आता जर म्हटलं प्रभात फेरी आमची शाळेत अशी व्हायची, असं आम्ही जायचो, यायचो. तर आताचे मुलांना समजतच नाही. ते असे विचार करतात, की काय असतं प्रभात फेरी म्हणजे? आणि त्यांना जर सांगितलं तर त्यांना असं वाटतं, की काहीतरी जुन्या जमान्यामध्ये नेऊन ठेवलंय आम्हाला. तर त्यावेळची प्रभात फेरीची गंमत आणि तो अविस्मरणीय अनुभव आपल्याला कसं ते जीवन आणि ते आयुष्य एक फारच आनंदाचं. त्याचं आदल्या दिवशी रात्रीच उठायचं लवकर पहाटे. आपले जे पांढरे बूट असायचे त्याला पॉलिश करून ठेवायचं. पांढरे सॉक्स, पांढरे बूट, शर्ट, पॅन्ट, आपला युनिफॉर्म, शाळेचा गणवेश, स्कर्ट, ब्लाउज मुलींचा आणि छानपैकी 2 वेण्या अशा घातलेल्या. शेवंतीची एवढी जाड वेणी त्या केसांवरती लावलेली अशी छानपैकी. एक अभिमान वाटायचा त्या गोष्टीचा. इथं लावलेला झेंडा, त्याचं हे तर ते खूपच म्हणजे त्याच्यासाठी अक्षरशः जागरण व्हायचं रात्री, की सकाळी पहाटे कधी उठून आणि झेंडावंदनला जातो आणि तिथं ते समूह गीत गातो. तिथलं वंदे मातरम, जनगण मन एकदम खड्या आवाजामध्ये म्हणणं ते शरीरात असं एक उत्स्फूर्तता यायची आणि ते जय जवान जय किसानचे नारे देत आपण जे प्रभात फेरीला जायचो ना, तर असं खरं जगायचं, की मिलिटरी मॅन असल्यासारखं आणि एक पॉवर वेगळीच असायची. ते सगळे आपले देशभक्त भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी सगळे आपल्या अंगामध्ये जणू काही भिनायचे आणि आपल्याला एक वेगळीच ती ताकद मिळायची. भयानक ती एनर्जी असायची. ती आजही असं केलं की अंगावर शहारे येतात, की काय आपण घोषणाबाजी करत जायचं रोडने. एक तुफान, एक वेग होता, एक प्रवाह होता. जबरदस्त फाईट करण्याची एक अंतर्गत एक स्पिरिट यायचं ते. ते झेंड्याची ती सलामी, त्या झेंड्याला केलेलं वंदन, देशभूमीला, मायभूमीला केलेलं वंदन, त्यांची भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी यांचं बलिदान, त्यांनी असे थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्त यांना जे आपण अनुभवलंय ना, त्यांचं ते रोमांच अंगावर ते असे उभे राहायचे. भाषण त्यांचं ते जबरदस्त असायचं. तो एक भिनलंय शरीरामध्ये. तर शाळा म्हणजे फक्त ती शाळा नाही, तर त्या शाळेने आपल्याला सगळं घडवलंय, एक मजबूती दिलेली आहे. आणि या देशभक्तीपर गीतांचा आपण एक तुफानी आवेग अनुभवलेला आहे, भाषणं अनुभवलेली आहेत. तर त्या शाळेने आपल्याला त्या काळामध्ये असं पोलादी घडवलेलं आहे.
स्त्रियांना, मुलींना, मुलांना पोलादी कणखर घडवलेलं आहे. एवढे असे लेचेपिचे नाही की कुठल्याही याने ढकललं तर पडतील आणि कुठल्याही याने लगेच डोळे गाळत बसतील आणि अंग काढून टाकतील आणि आता मी हेच करतो तेच करतो. इतके हे नाही केलेली, ती पिढी जबरदस्त झाली. तर शाळेने आपल्याला हे असं घडवलेलं. ती 15 ऑगस्ट, 26 जानेवारी शाळेची जन्मांमध्ये नाही, कोणीच नाही विसरणार. ज्यांनी कोणी त्या जुन्या काळातले असतील ना, ती प्रत्येक व्यक्ती अनुभव घेत असेल याचा, की आपण कसं या गोष्टीकडे पाहायचो पूर्वी. तर ते जे होतं ते प्रभात फेरी निघायची आपली आणि त्यावेळेला शाळा म्हणजे कुठं देवळामध्ये शाळा भरायची, नाहीतर मग आपली शाळा वेगळी बांधलेली असेल तर ती. असं वेगळा काही कुठं हे नव्हतं, की आत्ताच्या हल्लीच्या शाळांसारखं असं इमारतींमध्ये भरायची नाही. मग ते शाळेतून मंदिराच्या इथं वंदे मातरम वगैरे झालं की मग ग्रामपंचायत ऑफिसपर्यंत यायचं. ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये तिथं मग झेंड्याला सलामी द्यायची. तिथला कार्यक्रम झाला की मग परत शाळेत यायचं. मग शाळेमध्ये आल्यानंतर मग परत मग समूहगान वगैरे, मग स्काउट व्हायचं, त्या कवायत व्हायची, तिथे मोठा कार्यक्रम व्हायचा. मग खाऊ वाटप व्हायचं. खाऊ काय असायचं आपल्याला, केळी असायची, नाहीतर मग राजगिऱ्याचे लाडू, म्हैसूर पाकची वडी, नाहीतर मग बिस्किटचे ते छोटे पुडे. शक्यतो बिस्किट तर नसायचे, असतील काही शाळेमध्ये त्या याच्यात, पण आम्हाला आमच्या शाळेमध्ये जास्ती करून आम्हाला फळ वाटप केळी असायची, राजगिऱ्याचे लाडू असायचे, म्हैसूर पाकची वडी, असा मोठं म्हैसूर पाकची वडी असायची. एकच वडी, पोट एकदम त्याच्यामध्ये भरून जायचा आणि आनंद, त्यातला खाऊचा आनंद. आणि कार्यक्रमात आपल्याला काहीतरी एक वेगळं अनुभव, एक जोश, जल्लोष, तो अनुभव आणि त्याच्यामध्ये हा खाऊ. तर तो अवर्णनीय असा आनंद आहे, तो नाही विसरू शकणार. असं शाळेने आपल्याला खूप काही घडवलेलं आहे, खूप काही आपल्याला जगवलंय, जगायला शिकवलेलं आहे. परीक्षेचं एक असं कडक स्वरूप. परीक्षेत आणि त्या काळात वाटत नाही मला की कॉपी हा प्रकार चालत असेल तर खूपच क्वचित, पण आठवत तर नाहीच मला की कधी असा कॉपीमुळं मुलांना हाकलून दिलंय किंवा खूप सर्रास प्रमाण कॉपीचं आहे, तर नाही. तर शिस्तच कडक होती आणि कॉपी करायची वेळच मुळात यायची नाही. कॉपी करायची वाटायची पण नाही कधी कोणाला. कसं असायचं, हुशार मुलं जी आहेत ना, ती मुलं अभ्यास करायचे आणि जी साधारण मुलं किंवा अगदी मुलं, तर ते त्या जास्त डोकं लावायला जायचेच नाही आणि जास्त अभ्यासाच्या मागं पण नाही लागायचे, नाही काय. त्यांना माहिती होतं की आपलं लिमिट्स एवढंच आहे. त्यामुळे ते असं त्या ठरवून पण असं यायचे नाही की आपल्याला कॉपी करून पास होऊ आणि फसवून आपण काहीतरी मिळवू. तर ही भावना त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे कॉपीचं प्रमाण हे जवळपास नव्हतंच तेव्हा आणि शिक्षक अतिशय कडक असायचे. शिस्तीत परीक्षा व्हायची आणि कडक सुपरविजन असायचं. त्यामुळं कॉपी वगैरे व्हायची नाही. जे काय हुशार मुलं कशी असायची, ते पुरवण्या लावायचे. ते मात्र पुरवण्या लावायचे आणि बाकीचे जे आहे ते असे पाहायचे, हां, हुशार आहे बरं का तो. त्यांना पण मान्य असायचं की हां, ही पोरगी हुशार आहे, हा पोरगा हुशार आहे. ते असे जळायचे नाही एकमेकांवरती की हां, तू खूप असा हे आहे ते आहे. ॲक्सेप्ट करायचे की तू आहे, ती पोरं हुशार आहेत तर ते लावणार पुरवण्या. आणि आपण नाही, सर्वसाधारणतः आपण नाही लावणार आहे. तर ते तसं ते चुळबुळ करायचे खाली मन घालून. कधी पटकन बेल होतीये, कधी बेल नाही. त्यावेळेला बेल नसायचे, टोल व्हायचे. ते लोखंडी हे असायचं आणि त्याला ते वाजवायचे जोरामध्ये. मजा यायची ते. कधी आम्हाला वाजवायला सांगतात म्हणून पळत सुटायचो आम्ही तर. आणि नाहीतर मग शाळेची मोठी घंटा असायची, पितळी घंटे. ती जोरजोरात वाजवले की बस इकडं लगेच गोठ्यातनं गुरं कशी पळतात पटकन, तशी पोरं पळत सुटायचे घंटा झाली की. तर ते असं त्याकडे लक्ष असायचं. तर तो एक आनंद वेगळाच असायचा. शाळेने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या इतकं कणखर घडवलंय, इतकं परिस्थितीला फाईट करायला शिकवलंय आणि ते शिक्षण, ते शिक्षक हे असे एक आयुष्यामध्ये, मनामध्ये घर करून बसलेले आहेत. त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे
दिलेलं आहे म्हणजे कसं, की तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं, कसं शिकायचं, कसा अभ्यास करायचा, पुढे जायचा, प्राप्त परिस्थितीनुसार कसं स्वतःला घडवायचं. तर हे शाळेचे आपल्याला बाळकडू असायचे ते आणि लहानपणापासून मिळाले आणि शिस्त मुळात सगळं ज्या गोष्टी काही घडल्या आणि आपण जे घडलोय ना, त्याचं एकमेव कारण आहे ना, ते शिस्त. कारण शिस्त जर नसती ना कडक त्या काळामध्ये तर पिढी घडली नसती. भले ती हुशार ह्या गोष्टी नंतरच्या, पण एक सुसंस्कृतपणा, आदरयुक्त भीती, मोठ्यांचा आदर, सगळ्यांना समान समजणं म्हणजे लोकशाहीची जी तत्व आहेत, समता, नम्रता, त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या लोकशाहीची बीज, मूल्य ही आपल्याला रुजवली. त्या काळात शाळेने रुजवली. तर शाळेचं फार मोठं योगदान आहे आपल्याला. मुलांना शिस्त म्हणजे जसं ज्याच्यामध्ये जे स्किल आहे ना, त्या स्किल करायला एक प्लॅटफॉर्म दिला आपल्याला शाळेने, शिक्षकाने. कोणाला असं थांबवलं नाही. आता कोणाचे जर सुंदर हस्ताक्षर आहेत ना, छान सुंदर अक्षर आहे, ते बघा काय करायचे वर्गामध्ये फळ्या लिहायचे. मग फळ्यावरती सुविचार लिहायचे, फळ्या स्वच्छ करायचे. त्यांची जबाबदारी त्यांना दिलेली असायची आणि मग सुविचार लिहायचे. सुविचार नंतर मग पटसंख्या, तुमची मुलांची संख्या, मुलींची संख्या, एकूण हजर, त्यानंतर तारीख, दिनांक, विषय कुठला, तुमच्या तासाप्रमाणे विषय जे कुठला आहे तो विषय, मराठीचा असेल तर मराठी, नंतर तो पुसायचा. मग इंग्लिशचा सगळं की मग त्याने ते खोडायचं, पुसायचं, डस्टरने मग टाकायचं मराठी विषय, मग टाकायचं गणिताचा की गणित विषय. असं म्हणजे ते त्यांची एक स्वयंशिस्त झालेली, की आता हा तास संपला ना, मग आता ह्या बाई येणार आहेत, हे सर येणार आहेत, मग ते पुसायचं, ते लिहायचं. म्हणजे एक प्रकारची एक शिस्त लागलेली. सुंदर हस्ताक्षर असेल तर मग कुठला कार्यक्रम असेल तर फलक लेखन त्या मुलांवरती असायचं. वर्गाचे मॉनिटर, प्रतिनिधी, मुलगा असेल, मुलगी असेल, मग त्यांनी ते वह्या गोळा करायच्या, मग वर्ग शिक्षकांना द्यायच्या, तपासायला द्यायच्या, तपासून झाल्या की पुन्हा आणून द्यायच्या, प्रत्येकाला रोल नंबर प्रमाणे वाटायच्या. ही त्यांची जबाबदारी. त्यानंतर झाडं लावलेली असायची बघा, ग्रुपला झाडं दिली जायची आणि तुम्ही तुमचं लावायचं. अशा वर्गामध्ये 3-4 ग्रुप करायचे आणि ते ग्रुप केल्यानंतर मग प्रत्येकाला अशी झाडं असायची. गुलमोहर, कुणाला लिंबाचं झाड, कुणाला शेवग्याचं झाड, फुलाचं झाडं, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिली जायची. मग त्याचं संगोपन त्या ग्रुपने करायचं. पाणी घालायला जायचं, त्याला खत घालायचं, त्याला लहानचं मोठं करायचं, वाढवायचं. तर ही जबाबदारी पण मुलं अगदी व्यवस्थित पार पाडायची. रोज त्या झाडाला भेटायचे, किती पानं फुटली, कळी आली का, फुलं आले का, झाड आपलं कुठं कुणी तोडलंय का, त्याला कुंपण घालणं, हे सगळं करायचे ते मुलं. म्हणजे ज्यांच्यावर जबाबदारी ती एक शिस्त. तो एक शिस्तीचा भाग. त्यानंतर पटांगणाची झाडलोट करणं, कचरा काय असेल तर तो बाजूला स्वच्छ करायचा, वर्ग स्वच्छ करायचे. दुपारची मधल्या सुट्टीमधली जेवणं झाली, वरांड्यामध्येच जेवायला बसायचे सगळे, वर्गात काही नाही बसायचे आणि झाडाखाली नाही तर मग पटांगणामध्ये मोठमोठी झाडं असायची चारी बाजून, मग झाडाखाली जेवायला सगळे डबे खायला एकत्र बसायचे. नाही तर मग वरांड्यामध्ये असे ग्रुप करून सगळेजण बसायचे. मग झालं की म्हणजे त्यांनीच आपलं तिथलं सगळं खरकट वगैरे उचलायचं, झाडून बिडून काढायचं वरण. तेव्हा काही शिपाई हे ते प्रत्येक गोष्टीला असं कोणी नव्हतं. स्वयंशिस्त होती. कुठलंही काम ते स्वतः करायचं. काही काही शाळांमध्ये तर अशी परिस्थिती होती की बसायला ते शेणाने सारवायला लागायची, तर मुलं मुलीच ते शेण आणून द्यायचे. मुलं मुली ते सारवायचं काम करायचे, मुलं पाणी आणून द्यायचे. तर असं फार पूर्वीच्या त्याच्या आधीच्या काळी चालायचं ते तसं शेणाने सारवून आणि मग ते बसायचे. नंतर मग फरशा, नंतरच्या मग आमच्या काळामध्ये मग बेंच आले. मग हे असं टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ते जे शिक्षण, ते जे आदर आणि ती जी स्वयंशिस्त जी आहे ना, ती आता कुठेतरी खूप म्हणजे निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे. त्यामुळं वातावरण खूप वेगळं झालेलं आहे. तर ती शाळा, ते अनुभव ते आपण अनुभवतोय आणि त्या आठवणींना घेऊन आपण त्याला असं कधी-मधी असा हा विषय निघतो आणि बरं वाटतं जेव्हा आपण हे आपल्या जुन्या काळामध्ये जातो, जुन्या आपल्या शाळेमध्ये जातो, ते अनुभवतो. तर छान वाटतं. सगळेजण एकत्र आल्यासारखं वाटतं. त्या जगामधली त्या शिक्षकांनी, त्या वातावरणाने आपल्याला जसं मोठं केलेलं आहे ना, तर ती जी वैचारिक जी क्षमता आहे
ती जी भावना आहे ती अशी कुठेतरी अशी ऋणानुबंधासारखी बांधलेली आहे एकमेकांना. तो पावसाळा अजूनही आठवतोय, ते चिखल अंगाभर उडलेलं ते अजूनही आठवतं. ते थंडीत कुडकुडत बसलेलं वर्गामध्ये ते अजूनही आठवतं. शिक्षकांनी मारलेलं ते आठवतं. बाईंनी वर्गाबाहेर गारठ्यात उभं केलेलं ते आठवतं. छानपैकी सुंदर नटलेलं, फुलं, वेण्या, गुलाबाची फुलं माळलेली, मोगऱ्याची फुलं माळलेली, सुंदर लांब सडक वेण्या, छानपैकी नटलेलं, खरं ते आठवतं. मुलांना त्यांची मस्ती आठवते. त्यांना मार खाल्लेला तो आठवतोय. तर हे सगळं जे आहे ना, हे एन्जॉय सर्वांनी आपण ते अनुभवायचं असतं. कधी जर वाटलं ना, तर शांत बसावं आणि आपले शाळेचे दिवस आठवावे, आपली शाळा आठवावी. फार बरं वाटतं. आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला असं समजायचं, की आता आपण वर्गामध्ये बसलेलो आहोत. आपला तो 4थी-5वीचा वर्ग, 7वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 10वीचा वर्ग, असं सगळं डोळ्यापुढे आणायचं आणि त्या प्रत्येक वर्गाची पायरी बसल्या जागेच अशी चढत जाऊन आपण त्या वर्गाची तो क्षण अनुभवायचा, तो आनंद अनुभवायचा, ती शिक्षा अनुभवायची, ती शिस्त अनुभवायची, तो अपमान पण अनुभवायचं, ते यश अनुभवायचं, ते अपयश पण अनुभवायचं, सगळं सगळं अनुभवायचं. इतकं छान वाटतं आणि इतकं जगल्यासारखं वाटतं. आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे आपण जे त्या काळात जगलेलो आहे, तर आजचं जे जगणं तर काहीच नाही त्याच्या पुढं. आज तर आपल्याकडे सगळं आहे की. आज आपल्याला काही नाहीये आज आपल्याकडे. आता काही आपल्याला डोक्यावर पोतं घेऊन जावं लागत नाही बसायला. त्यावेळेला आपण तेही केलेलं आहे. सगळंच केलेलं आहे. मग आता त्या इतर गोष्टींचं असं काही नाही मिळालं काय, तर अजिबात नाराज नाही व्हायचं आणि अजिबात असं मन असं हे नाही करून घ्यायचं, की मला थोडं काही हेच नाही, आता थोडं तेच नाही, मला ते कमी आहे, हे कमी आहे. तर ही कमी सहसा येत नाहीच त्या पिढीच्या म्हणजे मला तर पाहण्यामध्ये असं आहे, की त्या काळातल्या ज्या जी पिढी आहे, जी माणसं आहे ना, तर ते नाही होत नाराज. पण तरीसुद्धा काही वेळेला एखादं आता शरीर, मन जरा कमजोर झालेलं असतं. आत्ताचे वातावरण म्हणा, सगळेच बदल झालेले, त्याचे आपल्या शरीरावर, मनावर परिणाम होतात. तर त्यामुळे ते कुठेतरी असं होतं. पण तरीसुद्धा आतून ती उभारी येतेच आणि जरी त्यातून वाटलं ना असं, की आपल्याला काहीतरी खूपच असं उदास वाटतंय किंवा नाहीच काही, खूपच असं वाटतंय, की काहीतरी खूप मिसिंग आहे, आपण कमजोर होत चाललोय. सरळ आपण आपल्या शाळेमध्ये जाऊन बसायचं, वर्गामध्ये बसायचं जागेवर. आपल्या शाळेत वर्गात बसलेलं आपण इमॅजिन करायचं, तो पट डोळ्यापुढे आणायचा. आपण पैकी बऱ्यापैकी निम्म का होईना स्वतःला असं स्टेबल करतो, शांत होतो आपण. तो एक आपला उपाय आहे चांगला. करून बघा, करून बघा. जेव्हा वाटेल ना तुम्हाला, तर तुम्ही आजपर्यंत विस्मरणात गेला असेल हा आपली शाळा, आपलं सगळं हे, आपल्या या बाकीच्या याच्यामध्ये. पण आता ही गोष्ट करून बघा. नक्की याचा फरक जाणवतो आणि तो इतका फरक जाणवतो, की ते आपलंच औषध आपल्याला लागू होतंय. हे औषध आपल्यामध्येच आहे. हे आपण फार पूर्वी केलेलं आहे. हे आता तर जे भोगतोय, जे करतोय, तर त्या पूर्वीच्या काळापेक्षा हे खूप काहीच नाहीये. जे ते आपण त्या 40 वर्षापूर्वी जे आपण शिक्षण घेतलंय, जे जगलोय, जे अनुभवलंय, ज्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे, तर आताची पिढी ते इमॅजिन पण नाही करू शकत. तर असा प्रवास आपला झालेला आहे हा. तर त्यामुळं काय आहे, असं वाटलं ना कधी, तर सरळ आपलं इमॅजिन करायचं, की मी माझी जी शाळा होती, कुठली खेड्यातली, पाड्यातली, तालुक्याच्या ठिकाणची, सिटीमधली, ग्रामीणमधली, कुठेही तुमचं शिक्षण झालेलं असेल. त्या काळामध्ये 40 वर्षापूर्वी डोंगरदऱ्यामधली शाळा आणि कुठल्या टेकडीवरची शाळा, कुठल्या तालुक्याची शाळा, कुठल्या गावाची शाळा, ते काय परिस्थिती असेल म्हणजे आता ज्यांनी शहराच्या ठिकाणी शाळा शिकलेल्या आहेत किंवा साधारण तालुक्याच्या ठिकाणी शाळा शिकलेल्या असतील 40 वर्षापूर्वी तर त्यांना थोडंफार तरी त्या शाळेचं काहीतरी आहे. पण जे डोंगर दऱ्यांमध्ये भयानक रुद्र नदीच्या नदी, ओढे, नाले, काय म्हणजे पूल, अशा ज्या भयानक डोंगर दऱ्यांमधून आणि अशा परिस्थितीमध्ये जर 30-40 वर्षापूर्वीच्या शाळेमध्ये जर ते जे शिकलेले असतील, तर त्यांची तर खरंच कमाल आहे. त्यांनी कसं ती शाळा केली असेल, कसं ते शिक्षण घेतलं असेल,
कसं जगले असतील, तर ते खरोखरच एक खूपच ते धाडसाचं समजावं लागेल. आणि त्यांनी खरंच हे ना, त्यांनी ते जे दिवस काढलेले ना, ती जे तुम्ही त्या शाळेमध्ये तशा परिस्थितीमध्ये, म्हणजे पहाडी इलाका असो किंवा पाण्याचा इलाका असो, कुठेही, म्हणजे आता आता इमॅजिन नाही करू शकत, की आमच्यासारखे थोडे असे तालुक्याला ग्रामीणला थोडं सिटीमध्ये जरी शिकलेले, तर आम्हाला तेवढी हे नाही, पण डोळ्यापुढे येऊ शकते आमच्या ती परिस्थिती, की त्या पहाडी इलाक्यामध्ये, त्या की डोंगरदऱ्यांमध्ये जिथं रस्ता नाही, जिथं लाईट नाही, पाणी, कसल्या सोयी नाही, आणि त्या परिस्थितीत 40 वर्षापूर्वी जर शाळेमध्ये जाऊन शिकलेले असतील, तर खरंच एक मिलिटरीचं आयुष्य, मिलिटरीचे लोक कसे ते जगतात, तसंच ते तुम्ही जगलेलं आहात म्हणजे. आणि सलाम आहे तुमच्या त्या कष्टाला. आणि तुम्ही त्या परिस्थितीमध्ये जर शिकलेल्या असाल, शिक्षण घेऊन आज मोठ्या हुद्द्यावर असाल, मोठ्या ठिकाणी काम करत असाल, आणि देशसेवा करत असाल, समाजसेवा करत असाल, काही रिटायर झालेले असतील, काही अजूनही कार्यरत असतील, काही ना काही, कारण त्या काळातले म्हणतात माणसं असे कधीच स्वस्थ बसत नाही, शांत नाही, काही ना काही, काही ना काही. आणि शरीर तंदुरुस्ती टिकून आहेत, व्यायाम करता येते, वाचन करता येत आहे, त्या पिढीला तोड नाही, म्हणजे कमाल आहे त्याची. तर ते जे आहे ना, तर त्यांच्याकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे. या जुन्या पिढीकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं दिशा दाखवणं, जो उत्साह बघितला ना, तर मग अजून नंतरच्या पिढीने त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. त्यांचा आदर्श पण घ्या, आणि एक आदरयुक्त भीती असली पाहिजे. आताची जी पिढी आहे, त्यांनी या पिढीकडे एक आदरयुक्त भीती पण ठेवली पाहिजे. म्हणजे मग त्यांना त्यांचं भरकटलेलं आयुष्य पुन्हा स्थिर करायला, पुन्हा एक मार्गी आणायला, किंवा असं थकलेलो असेल, कुठं निरुत्साह निर्माण झाला असेल, थोडंसं असं नैराश्य आलं असेल, सगळं काही संपलं, आता काही होत नाही, आपल्याला नोकरी मिळत नाही, काही धंद्यात यश नाही, काय करावं काय नाही, अशी ज्या वेळेला अवस्था असेल, तर हे जे आपण मोटिवेशन बघतो, हे बघतो, ते बघतो, तर याच्याबरोबरच आपण असं जुन्या माणसांकडे पाहिलं ना, तर ते कसे अजूनही फाडफाड इंग्लिश बोलतात. जुनी माणसं 4थी शिकले, 7वी शिकले, ते कधी बँकेमध्ये, कधी कुठं पोस्ट ऑफिसमध्ये, कुठे रेल्वे स्टेशनला, कुठेही असतात ना, तर हे जुन्या काळातले लोक एकदम फाडफाड इंग्लिश बोलतात. कसं शिक्षण असेल त्या काळातलं, कसं त्यांनी केलं असेल, हे कसं त्यांनी, बरेच जण सांगतात, कंदीलवर अभ्यास करायचो आम्ही, मेणबत्ती लावून अभ्यास करायचो, रोडला लाईट असायची, त्या खांबाखाली बसून अभ्यास करायचो. म्हणजे ही पिढी जी आज आहे आपल्या डोळ्यापुढे, तर ह्या पिढीकडनं खूप घेण्यासारखं आहे. मोटिवेशन पण आहे, मार्गदर्शन पण आहे, आणि त्यांचं जगणं जरी आपण डोळ्यापुढे आणलं तरी सुद्धा खूप काही हे आहे. पण हे सगळं घडवलंय मात्र, त्यांनाही घडवलंय शाळेने. त्यांनाही शाळेचं योगदान फार मोठं आहे. तर त्या काळातल्या शाळा, त्या काळातलं शिक्षण, त्या काळातला गुरुजन वर्ग हा कठीण होता, शिस्तप्रिय होता, स्वयंशिस्तीला प्राधान्य देणारा होता, आणि त्यामुळंच माणसं तशी एकदम शिस्तबद्ध असे जीवन जगलेले आहेत, आणि आजही जगत आहेत. तर आताच्या पिढीने त्यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे, आणि खूप मोठी कामगिरी जी त्यांनी केलेली आहे, जे आदर्श ठेवलेले आहेत, तर त्या आदर्शांकडे पण आपण अधूनमधून का होईना बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. आणि आपण पण त्यांच्या नंतरचे जे आहोत, तर त्यांनीही, आपण शाळेमध्ये जसं शिकलो, जसं शाळेने आपल्याला घडवलं, तर त्या शाळेच्या, त्या गुरुजन वर्गाच्या आपण ऋणामध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्यामुळं आज आपण आहोत. जुनी पिढी आहे, नवीन पिढी आहे. हा गुरुजन वर्ग, हा जो, ही जी शाळा आपली, पडकी असो, गळकी असो, किंवा कशी असो, कौलारू असो, पत्र्या टाकलेली असो, त्या शाळेमध्ये शिक्षण म्हणजे शिक्षण देण्याचं काम शाळेने केलेलं आहे, आणि पिढीने तेच घेतलेलं आहे. तर त्या गुरुजन वर्गाबद्दल, शाळेबद्दल आपण त्यांच्या ऋणात राहूयात, आणि आपणही आपल्या या नव्या पिढीला बरोबर घेऊन अजून पुढे जाऊयात, आणि नवनिर्मिती करूयात. नवा समाज, नवा देश, सगळं आपण नव्याने सगळ्या गोष्टी अनुभवूयात. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.